नमस्कार मित्र हो, जय शिवराय. मी महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक गद्रे. आज आपण पाहणार आहोत होंडा BRV. या गाडीमध्ये आपण CNG फिटमेंट केलेला आहे. लोवाटो COBD2 हा ब्रँड आपण या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेला आहे. तर पाहूयात कुठल्या पद्धतीमध्ये फिटमेंट झालेली आहे. इथे फिटिंग केलेलं आहे आपण फ्रंट साइड गॅस फिलिंग वॉल. हा आहे फिलिंग वॉलचा सिरियल नंबर. इथे फिटमेंट झालेला आहे लोवाटोचा COBD2 48 पिन ECU. इथे फिटमेंट केलेला आहे आपण लोवाटोचा डबल स्टेज हाय प्रेशर रेड्युसर. रेड्युसरलाच फिटमेंट झालेला आहे प्रेशर गेज. इथे फिटिंग केलेला आहे आपण मॅप सेन्सर. COBD2 मध्ये जो मॅप सेन्सर येतो तो विथ फिल्टर येतो. 4 सिलेंडर इंजिन आहे या गाडीचे. इथे फिटमेंट केलेले आहे आपण इंजेक्टर रेल. या गाडीमध्ये आपण डायनॅमिक ॲडव्हान्सरही फिटमेंट केलेला आहे. होंडा BRV मध्ये डायनॅमिकमध्ये 3D डायनॅमिक ॲडव्हान्सर इन्स्टॉल होतो. स्विचचं फिटमेंट आपण पाहणार आहोत कुठल्या पद्धतीमध्ये झालेलं आहे. आमचे जावेद भाई, आज इनका दिमाग बहुत गर्म था. इथे आपण स्विच फिटमेंट केलेला आहे. गाडी पेट्रोलवरती स्टार्ट झालेली आहे. 10 ते 15 सेकंद ती पेट्रोलवरती राहून ऑटोमॅटिकली CNG वरती कन्वर्ट होईल. ती गाडी CNG वरती शिफ्ट झालेली आहे. मॅन्युअली आपण ती पेट्रोलवरती करून पाहणार आहोत. ती गाडी पेट्रोलवरती शिफ्ट झालेली आहे. पुन्हा आपण CNG वरती कन्वर्ट करून पाहणार आहोत. ही गाडी जी आहे ती मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. गाडीचा AC आपण चालू करून पाहणार आहोत. कुठल्या पद्धतीचं गाडीमध्ये RPM फ्लक्च्युएशन होत आहे का ते आपण चेक करणार आहोत. तर कुठल्याही पद्धतीचं गाडीमध्ये RPM फ्लक्च्युएशन नाही आहे. होंडामध्ये आपण CNG इन्स्टॉल केल्यानंतर पेट्रोल लेवल सेन्सरचाही करेक्टरचाही प्रॉब्लेम येतो. तर आपण या गाडीमध्ये तो पेट्रोल सेन्सरही बसवलेला आहे. तर आपण तो वर्क कुठल्या पद्धतीमध्ये करतो तेही पाहणार आहोत. आत्ता जी आहे ती पेट्रोलची लेवल दाखवत आहे. आपण ज्यावेळेस हा पेट्रोल लेवल करेक्टर इन्स्टॉल करतो त्यावेळेस आपण पाहू शकता की आत्ता पेट्रोल लेवल जी लेवल आहे ती एम्प्टी दाखवत आहे. एक 20 ते 30 सेकंदानंतर ती ऑटोमॅटिकली अप होईल. जर आपण हा लेवल करेक्टर इन्स्टॉल केला नाही तर ज्यावेळेस गाडी CNG वरती रन होते त्यावेळेस पेट्रोल लेवल जी आहे ती 0 दाखवते. ती मिसमॅच दाखवल्यामुळे गाडीमध्ये पेट्रोल किती आहे ते आपल्या लक्षात येत नाही. म्हणून हा इन्स्टॉल करणं खूप गरजेचं आहे. यात आपण पाहू शकता पेट्रोलची लेवल जी आहे ती अप झालेली आहे. सिलेंडरचं फिटमेंट आपण पाहणार आहोत. या गाडीमध्ये आपण 14 kg 65 लिटर सिलेंडर बसवलेला आहे.
हा आहे टँक वॉल. या गाडीमध्ये आपण हिरो कंपनीचा सिलेंडर फिटमेंट केलेला आहे, अप्रूव्ड सिलेंडर. आपण यामध्ये ब्रॅकेटही पाहू शकता. आपण रबर स्लीव्जही या ब्रॅकेटमध्ये फिटिंग करतो, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं गाडीमध्ये व्हायब्रेशन वगैरे जाणवत नाही ब्रॅकेटमुळे. या गाडीमध्ये आपण बॅक साईड फिलिंगवाला फिटिंग केलेला आहे. ही गाडी जी आहे ती स्पेशली आपल्याकडे मुंबईहून फिटिंगला आलेली आहे, फिटिंगसाठी आलेली आहे. तर ही होती होंडा BRV मॅन्युअल गाडीची CNGची फिटमेंट. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.